बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका आधी होतील तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2 टप्प्यात होतील। मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा। तर 10वी-12वीच्या परीक्षेनंतर झेडपीच्या निवडणुका होतील असा अंदाज पाटलांचं वक्तव्य। वसई विरार महापालिकेमध्ये 80,000 दुबार मतदार असल्याचा आरोप। बहुजन विकास आघाडीची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार। परभणीमध्ये मताला 10 ते 15,000 रुपये वाटले। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांचा आरोप। पाथरी मतदारसंघामध्ये 100 कोटींची उलाढाल झाल्याचाही दावा। तर निवडणुकीत महायुतीने पैशांचा प्रचंड अतिरेक केल्याची जाधवांची टीका। परभणीतील मतदार याद्यांमधील घोळ संपता संपेना। महापालिकेच्या मतदार यादीत यूपी बिहारचे मतदार। तक्रारीनंतरही दखल नाही। इच्छुकांचा कोर्टात जाण्याचा निर्णय। बीड आणि गेवराईमध्ये झालेल्या गोंधळानंतर स्ट्रॉंग रूम बाहेर काही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून पहारा। मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी वारंवार विद्युत पुरवठा, सीसीटीव्ही कॅमेरे बंद होत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांची संसदेच्या बाहेर निदर्शनं। अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईबाबत संसदेच्या मखरद्वाराबाहेर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणी अमेडिया कंपनीकडून पहिल्या व्यवहाराचं मुद्रांक शुल्क भरण्यास नकार। आम्हाला मुद्रांक शुल्क भरण्यास मिळालेली सूट योग्य होती, पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचा दावा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या नावे आरटीआय टाकला जात असल्याचा प्रकार समोर। माझं नाव वापरू नका, हिम्मत असेल तर स्वतः लढा आणि नसेल तर घरी बसा, दमानियांची एक्सवर प्रतिक्रिया। तपोवनातील वृक्षतोडी विरोधात शिंदेंची शिवसेना आंदोलन करणार। विरोधी पक्षापाठोपाठ सत्ताधारी पक्षातील शिवसेनाही आंदोलनात सहभागी होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आधीच वृक्षतोडीला विरोध केलेला होता। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंकडून नितेश राणेंची खिल्ली। वृक्षतोड हा पर्यावरणाचा विषय आहे, धर्माचा नाही। टिल्लू स्तराची बुद्धी असलेल्यांना वृक्षतोडीसारखा गंभीर विषय कसा समजणार? अखिल चित्रेंची सोशल मीडियावर पोस्ट। धर्माचं पालन करण्यासाठी लाऊडस्पीकर वापरणं बंधनकारक नाही। नागपूर खंडपीठाचा निर्णय। इतरांची शांतता भंग करून देवाची प्रार्थना करावी किंवा ध्वनी प्रदूषण करणारी साधनं वापरावीत असा आदेश कोणताही धर्म देत नाही। खंडपीठाचं निरीक्षण। सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुंबईमध्ये अनाथ मुलांशी संवाद। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस काहीसे भावूक झाले तर छत्रपती संभाजीनगरला मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद। मुंबईतील महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आता एनर्जी बार मिळणार। सकस आहारासाठी वर्षभरात 1.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित। विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी शाळांमध्ये पूरक पोषण आहार दिला जातो। मुंबईच्या मलाड-अप्पापाडा परिसरातील स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या गॅलरीत वर्ग। नाशिकमधील शालार थाळी घोटाळा प्रकरणी माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी अटकेत। बनावट शालार थाळी तयार करून शासनाची फसवणूक केल्याचं उघड। आतापर्यंत 6 आरोपी अटकेत। 4 अल्पवयीन मुलांकडून मिठाईच्या दुकानाची कोयत्यानं तोडफोड। पिंपरी चिंचवडमधली धक्कादायक घटना। पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय। एक मुलगा फरार। तोडफोडीचं कारण अद्याप अस्पष्ट। पुणे नाशिक महामार्गावर एसटी बसमध्ये गुंडगिरी। चालत्या एसटी बसमध्ये चालकासह वाहकालाही बेदम मारहाण। मनसरच्या तरुणांनी खेड घाटात थार गाडी रस्त्यावर आडवी लावून मारहाण केली। मारहाणीचं कारण अस्पष्ट।
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक विटाबा रस्त्यावरती गोमांस वाहतूक करणाऱ्या रिक्षाची तोडफोड, चालकालाही नागरिकांकडून मारहाण, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मांस पडल्यानं वाहतुकीचाही खोळंबा झाला. दिव्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एकाची निर्घृण हत्या, 8 जणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, हत्येत सहभागी असलेल्या चौघांची भिवंडीतील सुधारगृहात रवानगी. डोंबिवलीमध्ये हातात कोयते आणि तलवारी घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांचा खंबाळपाड्यातील शेडवर छापा, कोयते तलवारींसह छर्याची बंदूक जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये क्लास 1 अधिकारी असल्याचं सांगून व्यापाऱ्याला तब्बल 2 कोटी 80 लाखांचा गंडा, आरोपी वैभव ठाकर विरोधात मुंबईच्या एटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हिंगोली जिल्ह्यातील पूर गावात 73 वर्षीय आजोबांकडूनच नातीचा विनयभंग, आरोपी आजोबांच्या विरोधात औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल, घटनेमुळे परिसरात खळबळ. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्यातल्या 2 पोलिसांचं निलंबन, 200हून अधिक गुन्ह्यांचा मुद्देमाल वारंवार सांगूनही जमा न केल्यानं निलंबनाची कारवाई. केवळ मौज मजेसाठी दागिने चोरणाऱ्या अट्टल चोराला पुण्याच्या फुरसुंगी पोलिसांकडून अटक, चक्क नर्तिकेवर पैसे उडवता यावेत म्हणून आरोपी दागिन्यांची चोरी करत होता, त्याच्याकडून 5 तोळ्यांचे दागिने जप्त. गोंदियामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह 1 जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, जेसीबीची आरटीओमध्ये नोंदणी करण्यासाठी 70,000ची लाच स्वीकारली. नागपूरच्या नंदनवन कॉलनीत भाड्यानं राहणारा 28 वर्षीय तरुण संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळला, तर त्याची मैत्रीण रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. बालाजीनंच चाकूनं वार केल्याची तरुणीनं पोलिसांना माहिती दिली. पुण्याच्या खेड तालुक्यातील कडूस गावात जादूटोण्याचा प्रकार, बंद घराच्या दारात दही भात, लिंबू, हळद कुंकू लावून नारळ फोडला, संशयितांचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत रेकॉर्ड, जमिनीच्या वादातून कृत्य केल्याची चर्चा. पुण्याच्या नारायणगाव जुन्नर रस्त्यालगत तरुणावर बिबट्याचा हल्ला, साकार नगरी सोसायटी जवळची घटना, तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू, परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्यातील पाषाण सुतारवाडी भागात बिबट्याचा वावर, या ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी. पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणी दिग्विजय पाटील यांना पुणे पोलीस आर्थिक गुन्हे शाखा 8 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावणार आहे. दिग्विजय पाटील यांची याआधी 1 वेळा पुणे पोलिसांनी चौकशी केली आहे. याआधी शीतल तेजवानीला अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता दिग्विजय पाटील यांना परत एकदा 8 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे. आणि यानंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया. बातमी चंद्रपूरमधून आहे. चंद्रपुरातील अंबोरा गावामध्ये वाघाच्या 2 बछड्यांचं दर्शन झालंय. बिबट्यांना पाहण्यासाठी, वाघाच्या बछड्यांना पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल, सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न. धुळे जिल्ह्यात तापमानात घट, दुभत्या जनावरांची जोखीम वाढली. दुभत्या जनावरांच्या अंगावर गोणपाट अंथरून गोठ्यामध्ये शेकोटी पेटवून काळजी घेतली जाते. नांदेडमध्ये तरुण शेतकऱ्याचा विद्युत तारांचा शॉक लागून मृत्यू. कुटुंबियांचा महावितरण विरोधात संताप. अवघ्या 23व्या वर्षी अपघाती मृत्यू झाल्यानं कुटुंबावर शोककळा. कोल्हापूर रत्नागिरी आंबाघाट चक्री वळणावरती नेपाळी ट्रॅव्हल्स बस 70 फूट खोल दरीत कोसळली. आज पहाटेची घटना. बसमध्ये अंदाजे 95 प्रवासी असल्याची माहिती. कोणतीही जीवितहानी नाही, काहींना किरकोळ दुखापत. भिवंडीमध्ये गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल होऊन अपघात. नियंत्रण सुटलेल्या ट्रकची 2 रिक्षा आणि एका कारला जोरदार धडक. वाहनांचं मोठं नुकसान. सुदैवानं मोठी जीवितहानी टळली. छत्रपती संभाजीनगरच्या भगवान महावीर चौकात रात्री मोठी आग. सिग्नलवर थांबलेल्या कारनं अचानक पेट घेतल्यानं खळबळ. आगीत जीवितहानी नाही, मात्र कारचं मोठं नुकसान. इंडिगोच्या विस्कळीत झालेल्या सेवेचा सामान्यांसह कलाकारांनाही फटका. गायक राहुल वैद्यनं गोवा मुंबई विमान तिकिटासाठी 4,20,000 रुपये मोजले, तर अभिनेत्री निया शर्मालाही 54,000चा फटका.
इंडिगोच्या फ्लाईटनं नागपुरातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना हैदराबादला नेल्याचा धक्कादायक प्रकार. हैदराबाद विमानतळावरती प्रवाशांचे प्रचंड हाल. पुण्याला जाणाऱ्या अनेक प्रवासी हैदराबादमध्ये अडकले. पुणे विमानतळावर इंडिगोची विमानसेवा विस्कळीत. काल रात्री 10 पासून प्रवासी विमानतळावर खोळंबले. ना माहिती दिली जातीये ना तिकीट रद्द करता येतंय. प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया. इंडिगोमुळे पुणे विमानतळावर इतर विमान कंपन्यांची मोठी अडचण. विमानतळावर इंडिगोची 9 विमानं उभी असल्याची माहिती आणि इंडिगोमुळे इतर कंपन्यांच्या विमानांना जागाच मिळत नाहीये. सरकारच्या कठोर इशाऱ्यानंतर इंडिगो एअरलाइन्सनं माफी मागितली. वेळेवर विमानसेवा सुरळीत करणं हेच आमचं लक्ष्य. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांची माहिती. इंडिगोची विमानसेवा विस्कळीत. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा. सकाळपासून 200 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द. इंडिगोच्या सावळ्या गोंधळाचा खासदार अमोल कोल्हेंनाही फटका. आधी उड्डाणाला 2 तास उशीर आणि मग 3 तासांनी उड्डाण रद्द. अनपेक्षितपणे मिळालेल्या निवांत वेळेत महत्त्वाचं लेखन पूर्ण केल्याची कोल्हेंची एक्सवर माहिती. इंडिगोची विमानं रद्द झाल्यानं अनेक प्रवाशांकडून संताप व्यक्त तर खोळंबलेल्या काही प्रवाशांकडून गरबा खेळून निषेध. गोवा विमानतळावरचा प्रवाशांचा गरबा खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यानं सोन्याच्या किमतीत वाढ. एकाच आठवड्यात सोनं 5,000 महागलं. जीएसटीसह सोन्याचा दर 1,31,000 रुपये. ऐन लग्नसराईत दरवाढ झाल्यानं ग्राहकांचं बजेट बिघडणार. अकोल्याच्या अकोट शहरात आठवडाभरापासून गॅस सिलेंडरचा तुटवडा. गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा. एजन्सी धारकांकडून मनमानी करत सिलेंडरची चढ्या भावानं अवैध विक्री करत काळा बाजार. अमरावती शहरातील मार्केट परिसरात अतिक्रमण विभागाची कारवाई. यावेळी फुलं रस्त्यावर फेकल्याचा अपंग फुल विक्रेत्याचा आरोप. कारवाईनंतर अपंग फुल विक्रेत्याच्या डोळ्यात पाणी. मुंबई पुणे महामार्गावर मुंबईच्या दिशेने येताना प्रचंड वाहतूक कोंडी. सुमारे 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. वाहतूक कोंडीचं कारण अस्पष्ट. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गेच जावी यासाठी जनआंदोलन उभारणार. संगमनेर इथल्या विविध पक्ष आणि संघटनांच्या बैठकीत आमदार सत्यजित तांबेंचा इशारा. वाहतूक कोंडीनं त्रस्त असलेल्या ठाणेकरांना 7 डिसेंबरला वाहतूक बदलाच्या त्रासाला सामोरं जावं लागणार. काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत बदल. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तरहाळा इथे श्री संत भाईजी महाराज यांचा यात्रा महोत्सव. श्रीराम आणि भरत भेटीचा ऐतिहासिक सोहळा संपन्न. यानंतर रावण आणि कुंभकर्णाच्या पुतळ्याचं दहन. सिंधुदुर्गाच्या खेड तालुक्यातील दाभोळ खाडीतल्या प्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल. वाघिवरे ते तुंबाड दरम्यान घेण्यात आले पाण्याचे नमुने. सांडपाण्याचा जीवसृष्टीवर काय परिणाम होतो हे तपासलं जाईल. नाशिकमधील सगळे धान्य व्यापारी आज बंद पाळणार. सेस वाढीमुळे व्यापाऱ्यांवर वाढलेला आर्थिक ताण. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी निर्णय. धान्य खाऊक आणि किरकोळ व्यावसायिक संघटनांचाही एकमतानं पाठिंबा. परभणीत अखेर ऊस दराच्या पहिल्या उचलीची कोंडी फुटली. अमित देशमुखांच्या 21 शुगर्सच्या पहिल्या उचलीसाठी 2,725 रुपये जाहीर. 4 दिवस सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश. महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी पिकावर ढगाळ वातावरणाचा थेट परिणाम. पिकावर किडीचा प्रादुर्भाव. फुलगळ आणि फळधारणेवर परिणाम झाल्यानं शेतकरी हवालदिल. धाराशिव जिल्ह्यात 504 पैकी 217 पीक कापणी प्रयोगावर पीक विमा कंपनीचा आक्षेप. शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळण्यास अडथळा. आक्षेपांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच विमा मिळणार. राज्यात थंडीची लाट ओसरली मात्र गारठा कायम. पुढील काही दिवस तापमानात घट राहणार. हवामान विभागाचा अंदाज. गुरुवारी धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 8.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. एक महत्त्वाची अपडेट. उद्धव ठाकरे 11 आणि 12 डिसेंबरला नागपूर इथे अधिवेशनाला उपस्थित राहतील. 8 तारखेपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. आठवडाभर चालणाऱ्या या हिवाळी अधिवेशनाला 11 आणि 12 डिसेंबर हे 2 दिवस ते अधिवेशनामध्ये सहभागी होतील अशी माहिती आहे. आणि याच दरम्यान उद्धव ठाकरे आपल्या आमदारांची बैठक सुद्धा घेणार आहेत.
उद्धव ठाकरे अधिवेशनात सहभागी होणार आहेत. हिवाळी अधिवेशन आहे. 8 तारखेपासून अधिवेशनाला सुरुवात होतीये. 11 आणि 12 डिसेंबर या 2 दिवशी उद्धव ठाकरे अधिवेशनात सहभागी होतील अशी माहिती आहे आणि आपल्या आमदारांची ते बैठकही घेणार आहेत. आणि बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया. गँगस्टर अनमोल बिश्नोईला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार. 7 दिवसांच्या कोठडीनंतर एनआयएच्या पटियाला हाऊस बिश्नोईला कोर्टात हजर करणार. एनआयएकडून अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. हरियाणा, यूपी, बिहार अशा 22 ठिकाणी छापेमारी करत 4 आरोपींना बेड्या. आरोपींकडून 1 कोटीपेक्षा जास्त रोकडही जप्त. असीम मुनीर यांची पाकिस्तानच्या पहिल्या सीडीएफपदी नियुक्ती. पंतप्रधान शहबाज यांच्या शिफारसीनुसार लष्कराच्या तिन्ही सेनांच्या प्रमुखपदी मुनीर यांची नियुक्ती. राष्ट्रपती झरदारी यांच्याकडून निर्णयावर शिक्कामोर्तब. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये एका इमारतीला आग. एका भला मोठ्या इमारतीला आग लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. लंडनच्या सेंट सिंदर स्क्वेअरमध्ये शाहरुख आणि काजोलचा खास पुतळा. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या गाजलेल्या चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दोघांचा खास कांस्य पुतळ्याचं अनावरण. असा सन्मान मिळणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट. इंडिगोच्या एका विस्कळीत विमानसेवेचा नवविवाहित जोडप्याला फटका बसलाय. भुवनेश्वर हुबळी इंडिगो